नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा, उद्या आहे 15 जानेवारी आणि सोमवार। या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, म्हणजे संक्रमण करतो। यामुळेच या दिवसाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं। मकर संक्रांत हा सण 3 दिवसांचा असतो आणि पहिला दिवस जो असतो तो असतो भोगीचा। त्यानंतरचा दुसरा दिवस जो आहे तर तो आहे मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस जो आहे तर तो आहे किंक्रांतीचा म्हणजे कर। या मकर संक्रांतीच्या सणाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला, त्याचबरोबर दान करण्याला खूप सारं महत्त्व आहे। यामुळे आपल्याला न संपणारं पुण्य हे प्राप्त होत असते। आणि बघा, जी संक्रांती आहे तर ती यावर्षी काळ्या रंगावरती आलेली आहे, म्हणजे ती काळं वस्त्र धारण करून आलेली आहे। त्यामुळे यावर्षी काळा रंग हा वर्ज्य राहणार आहे, म्हणजे कोणत्याही स्त्रीने काळा रंग हा परिधान करायचा नाही। तर पहा, या दिवशी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी भरपूर साऱ्या सेवा करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत। तर पहा, आपल्याला या दिवशी अशी ही एक वस्तू घरी आणायची आहे, ज्यामुळे आपले दारिद्र्य, कर्ज, अडचणी ह्या नष्ट होऊन जातील, जीवनातील भोग हे संपून आपली इच्छापूर्ती होईल। तर असा हा प्रभावशाली उपाय तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार। तर पहा, ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला घरी का आणायची आहे। तर पहा, आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे किंवा आपल्यावरती खूप सारं कर्ज आहे, काही अडचणी आहेत, आपण जे काही यश संपादन करण्यासाठी किंवा नोकरी प्राप्त करण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये काही अडचणी निर्माण होत आहेत। त्याचबरोबर आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, आपल्या घरावर इडापिडा असेल, भांडणं असेल, खूप सारे मतभेद होत आहेत, आपल्या घरामध्ये कुणी कुणाचं ऐकत नाही, मुलं ही ऐकत नाही, त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, अशी काही समस्या आपल्या घरामध्ये होत असतील तर अशी ही एक वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे। आपल्या घरातील लहान मुलांची खूप सारी चिडचिड होते, सतत घरामध्ये वादविवाद होतात। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बाहेरची एखादी व्यक्ती येऊन गेल्याच्या नंतर आपल्या घरातलं वातावरण बदलत असतं, आपल्या घरातल्या व्यक्तींच्या स्वभावामध्ये फरक पडत असतो। तर त्यामुळेच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। तर पहा, उद्या मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी जे पण आपण उपाय करू त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं। त्यामुळे आपल्याला असा हा उपाय करायचा आहे आणि उद्या आपल्याला एक धोत्र्याचं फळ जे आहे ना तर ते घरी घेऊन यायचं आहे। तर पहा, हे फळ तुम्हाला कुठे भेटेल, तर आपल्या आसपास मोकळा प्लॉट असतो, त्यामध्ये हे धोत्र्याचे झाडं भरपूर प्रमाणामध्ये उगवलेले असतात। जर आपल्या आसपास असा मोकळा प्लॉट नाही आहे किंवा आपल्या आसपास अशी झाडं नाही आहेत किंवा तुम्ही शहरामध्ये राहत आहात, तिथे फ्लॅट सिस्टम आहे, तर अशा ठिकाणी बघा, तुम्ही जिथे फुलं वगैरे मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला हे फळ उद्याच्या दिवशी, उद्या सोमवार आहे तर बेल फळ हे मिळत असतं। तर ह्या सर्व वस्तू फुलावाल्यांकडे आपल्याला मिळल्या जातात, त्यामुळे तिथून तुम्ही हे फळ घेऊन येऊ शकता। आता बघा, तुम्हाला उद्या जर हे फळ भेटलंच नाही तर काय करायचं, तर महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं। तर महादेवाच्या मंदिरामध्ये बघा, शिवलिंगावरती हे फळ अर्पण केलेलं असतं, तर ते फळ जरी तुम्ही घेतलं तरी चालेल। आता हे जे फळ आहे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे। आता पहा, आपल्याला हे फळ धुतल्याच्या नंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हळदीनं स्वास्तिक काढायचं आहे। आता बघा, तुम्हाला यामध्ये कुंकवाचा वापर करायचा नाही, हळदीनेच हे स्वास्तिक काढायचं आहे। त्याचे 4 बिंदू द्यायचे आहेत आणि साईडच्या 2 मर्यादित रेषा देखील आपल्याला द्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला हळदीची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि हळदची पेस्ट तयार करायची। आता बघा, हे जे फळ आहे तर ह्या फळाला आपल्याला त्या हळदीमध्ये पूर्ण बुडवायचं आहे, म्हणजे पूर्ण त्या फळाला ती हळद लागली गेली पाहिजे अशा प्रमाणे त्यामध्ये बुडवायचं आहे। आणि त्यानंतर पहा, ते फळ सुकण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। सुकल्यानंतर आपण जे काही प्लेटमध्ये स्वास्तिक काढलेले आहे त्यावरती जे तांदूळ ठेवलेले आहेत त्या तांदळावरती हे फळ आपल्याला ठेवायचं आहे।
आता बघा हे सर्व आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याला आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये त्याची पूजा करायची आहे। आता बघा हे जे फळ आहे त्यावरती आपल्याकडे व्हाईट कलरची फुलं असतील किंवा इतर कोणती फुलं असतील तर ती अर्पण करायची आहेत आणि त्या फळाची आपल्याला पूजा करायची आहे। आणि पहा तिथे बसायचं आहे आणि आसन टाकून बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे। तर आपल्याला कालभैरवाष्टकमचं पठण करताना आपला जो आवाज आहे तर तो एवढ्या मोठ्याने बोलायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी वास्तू आहे तर त्या पूर्ण वास्तूमध्ये तो आवाज फिरला पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला ते कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे। जर तुम्हाला कालभैरवाष्टकमचं पठण करणं शक्य नाही किंवा मग तुम्हाला म्हणता येत नाही तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलला लावून देऊ शकता किंवा मग टी व्हीवर सुद्धा लावून देऊ शकता आणि ते श्रवण केलं तरी चालेल। तर पहा जर तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही आवर्जून स्वतःच ते पठण करा जेणेकरून त्याचे खूप सारे चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील। आपल्या तोंडातून सुद्धा ते शब्द बाहेर पडणं खूप महत्त्वाचं असतं। तर अशा प्रकारे करा आणि त्यानंतर बघा हे जे कालभैरवाष्टकम आहे तर ती घरातली जी नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं। हे जे कालभैरवाष्टकमचं आपण पठण करतो त्यावेळेस जी घरात नकारात्मक शक्ती असतात तर त्यांना त्रास होत असतो आणि ते घर सोडून घरातून बाहेर जाण्यास मदत होते आणि त्या शक्ती नष्ट देखील होऊन जातात। तर उद्या ही सेवा जी आहे कालभैरवाष्टकमची तर ती आपल्याला 3 वेळा पठण करायची आहे आणि 3 वेळा म्हटल्याने आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दूर होऊन जातील। तर पहा धोत्र्याचं जे फळ आहे तर ती घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं फळ मानलं जातं आणि आपल्या भगवान शंकरांना हे फळ अतिशय प्रिय आहे। त्यामुळे उद्या अशी ही एक सेवा आपल्याला करायची आहे। हे फळ आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि अशा प्रकारे त्यावरती आपल्याला सेवा ह्या करायच्या आहेत। तर ही सेवा आपण केल्यानंतर आपल्या घरामध्ये जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, कर्ज आहे, अडचणी आहे त्या सर्व नष्ट होऊन जातील। जीवनातील जे भोग आहेत तर ते संपून जातील। पहा उद्या सोमवार आहे आणि या सोमवारच्या दिवशीच ही मकर संक्रांती आलेली आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे। आता हे फळ जे आहे तर ते दिवसभर आपल्याला तिथे देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर संध्याकाळच्या वेळी पहा आपल्याला व्हाईट कलरचा कपडा घ्यायचा तर ह्या पांढऱ्या कपड्यामध्ये आपल्याला हे फळ उचलून ठेवायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये काळे तीळ, पिवळी मोहरी हे देखील ठेवायचं आहे आणि ह्याची एक पोटली बनवायची आहे आणि ती आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती बांधायची आहे। आणि पहा मुख्य दरवाजावरती कुठे बांधायचे आहे तर उजव्या साईडला बांधायचे आहे। ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस जी आपली उजवी बाजू आहे तर त्या बाजूला आपल्याला ही वस्तू वरती बांधायची आहे। आता बघा जर तुमच्या दरवाजावरती ऑलरेडी कोणती तरी पोटली बांधलेली आहे तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर ते फळ घ्यायचं आहे आणि ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करून यायचं आहे आणि तिथेच महादेवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपले जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, जी संकट आहेत, अडचणी आहेत त्या सर्व नष्ट होऊ द्या आणि आमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य लाभू द्या अशी प्रार्थना भगवान शिवशंकरांना आपल्याला करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला हा उपाय उद्या आवर्जून करायचा आहे। तर हा उपाय जो उद्याच्या दिवशी जो पण करेल तर त्याची इच्छाही पूर्ण होऊन जाईल। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।